नमस्कार मित्रांनो, 60 कलारंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। जर तुमचे वय 50 पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप करत असाल तर क्षणभर थांबा। हा व्हिडिओ त्या लाखो लोकांसाठी आहे जे दररोज सकाळी उठतात आणि त्यांना सर्वात आधी वेदना जाणवतात। गुडघ्यातून कटकट आवाज येतो, पाय आखडणे आणि मान अशी वाटते जणू काही कोणी घट्ट पकडली आहे। जागे होताच तुमचे हात आणि पाय शून्य होतात। थोड्या वेळ उभे राहिल्यास तुमचे गुडघे लटपटतात। पायऱ्या चढणं म्हणजे एव्हरेस्ट चढण्यासारखं वाटतं आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणावरही ओझं व्हायचं नाहीये। तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःच्या पायावर चालायचं असतं, तुमच्या नातवंडासोबत खेळायचं असतं, पण या वेदना आणि हा दुखावा तुम्हाला मागे खेचत आहे। जर या गोष्टी तुम्हाला तुमच्या हृदयाला भिडत असतील तर आजचा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता का निर्माण होते, सांधेदुखी आणि संधिवात का होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागड्या औषधाशिवाय तुम्ही घरीच यावर नियंत्रण कसे मिळवू शकता। आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक रेसिपी शेअर करीत आहे जी बहुतेक लोकांना माहित नसेल आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये मी अशी रेसिपी शेअर करणार आहे ज्याच्यामुळे तुमचे आयुष्य खूप सोपं होईल, तुम्ही सक्रिय, सशक्त, आनंदी राहाल। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर कृपया सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही इथे देत असलेली माहिती तुमच्या डॉक्टरांचा खर्च वाचवू शकते। ज्या आधी जोडले गेलेले आहेत त्यांचा खूप खूप आभार। आता एक छोटासा प्रश्न, तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण की मी जे व्हिडिओ शेअर करते ना ते तुमच्या वयानुसार, गरजेनुसार ते तयार करत असते। चला तर मग जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आधी समजून घेऊया की ही समस्या कुठून येते। आपली हाडं सजीव आहे का? ती दररोज तुटतात आणि पुन्हा तयार होतात, पण जसं आपलं वय वाढतं तशी ही प्रक्रिया मंदावते आणि जेव्हा शरीरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या आवश्यक पोषक तत्वाची कमतरता असते तेव्हा हाड कमकुवत होऊ लागतात। गुडघ्याच्या आतील कार्टिलेज म्हणजे की उशीप्रमाणे काम करतं, एक गादीप्रमाणे काम करतं। जेव्हा हा पुढचा झिजतो तेव्हा हाडावरती घासली जातात, यालाच आपण गादी सुद्धा म्हणतो। तर ही गादी जेव्हा झिजते तेव्हा हाडावर हाड घासले जातात आणि तेव्हा सुरू होते गुडघेदुखी। सकाळी उठल्यावर जो खडबडाट ऐकू येतो तो हाच आहे। आता प्रश्न असा आहे की कॅल्शियमची ही कमतरता निर्माण नक्की का होते। पहिलं कारण म्हणजे आहार आपण जे खातो त्यात पूर्वीसारखं पोषक तत्व राहिलेलं नाही। आता हा प्रश्न आहे की कॅल्शियमची ही कमतरता निर्माण नक्की का होते। आता आपण त्याची कारणे पाहूया। पहिलं कारण म्हणजे आहार आपण जे खातो त्यात पूर्वीसारखं पोषक तत्व राहिलेलं नाही। बाहेरचं खाणं, प्रोसेस केलेले अन्न आणि अतिरिक्त मीठ, साखर हे हाडांचे शत्रू आहेत। दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश। शरीराला सूर्यप्रकाश मिळाल्यावरच व्हिटॅमिन डी तयार होते आणि आजकाल आपण वातानुकूलित खोल्यांमध्ये घरात बंदिस्त असतो, त्यामुळे आपल्याला सकाळचा सूर्यप्रकाश मिळत नाही। तिसरं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते। याचा अर्थ असा की तुम्ही कॅल्शियम खाता पण तुमचे शरीर ते शोषून घेऊ शकत नाही। चौथे कारण, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ते म्हणजे जास्त प्रमाणात चहा, कॉफी आणि शीतपेय पिणं। या पेयांमधील फॉस्फरिक ऍसिड शरीरातील कॅल्शियम बाहेर काढतात। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि मी जे काही सांगणार आहे ना ते आणखी महत्वाचे आहे। चला तर मग संधिवात म्हणजे नक्की काय आणि तो संधिवात सांधेदुखीपेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घेऊया। सांधेदुखी जे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होत नाही, कधी कधी सांध्यांना सूज येते ज्यांना संधिवात म्हणतात। जेव्हा ही सूज दीर्घकाळ टिकते आणि युरिक ऍसिड जमा होते तेव्हा त्याला गाऊट म्हणतात। संधिवातामुळे बोटे वागतात, गुडघ्यांना सूज येते, चालणं कठीण होतं। पण मित्रांनो, काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये या सर्व समस्या कशा पद्धतीने नियंत्रित करू शकता। आता आपण सुरुवात करूया पहिल्या उपायाने। पहिला उपाय आहे
तो म्हणजे तीळ. हे छोटेसे तीळ जे तुमच्या घरात कुठेतरी डब्यात असतील, पण ते किती आश्चर्यजनक आहेत, किती जादुई आहेत हे तुम्हाला माहित नसेल. मित्रांनो, तिळामध्ये दुधापेक्षा 10 पटीने जास्त कॅल्शियम असतं. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल, पण हे खरं आहे. 100 ग्राम तिळामध्ये सुमारे 975 मिलीग्राम कॅल्शियम असतं, तर 100 मिली दुधामध्ये फक्त 120 मिलीग्राम कॅल्शियम असतं. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर इतर घटक असतात. त्यात मॅग्नेशियम जे हाडांना कॅल्शियम शोषण्यात मदत करतात, झिंक जे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करतं, लोह जे रक्त तयार करण्यात मदत करतं, आणि सेफाफिन नावाचं एक विशेष संयुग जे सांध्यातील सूज कमी करतं. हे घटकही असतात. ते केवळ कॅल्शियम देत नाही, ते सांध्यांची सूज कमी करतात आणि गुडघ्यांच्या कार्टिलेजची दुरुस्ती करण्यासाठी पण मदत करतात. आता प्रश्न असा आहे की ते कसे खावे. पहिली पद्धत म्हणजे चमचाभर तीळ घ्या, मंद आचेवर हलके भाजून घ्या. जेव्हा ते तडतडू लागतील आणि त्यांचा रंग हलका सोनेरी होईल, तेव्हा ते तयार झालेले तीळ त्यांना थंड होऊ द्या. त्यानंतर त्याची पूड तयार करा. आता ही पूड 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून प्या. जर तुम्हाला दूध आवडत नसेल आणि लॅक्टोजची एलर्जी असेल तर भाजलेले तीळ जे आहे ना ते चावून खा आणि त्यासोबत कोमट पाणी प्या. तिसरं म्हणजे तिळाचे लाडू बनवून पण तुम्ही खाऊ शकता. संपूर्ण हिवाळ्यात तुम्ही असे छोटे छोटे तिळाचे लाडू बनवून खाऊ शकता. पण थांबा, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गूळ पूर्णपणे टाळावा. त्यांनी फक्त तिळाचं दूध प्यावं. दुसरे म्हणजे तुम्ही पांढऱ्या तिळाच्या जागेवर काळे तीळ बी घेऊ शकता, कारण की पांढऱ्या आणि काळे तीळ दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मित्रांनो, तीळमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं. जर तुम्ही 3 महिने दररोज 1 चमचा तीळ खाल्लं तर तुम्हाला फरक जाणवेल. आणि कृपया मला कमेंट मध्ये सांगा की तुम्ही तीळ खाता का, आणि खाता तर कसे खाता. तुमचे उत्तर वाचायला मी खूप उत्सुक असते. आता आपण दुसरा उपाय पाहूया. दुसरा उपाय आहे अक्रोड. मंडळी, अक्रोड कडे तुम्ही एक नजर टाका. त्याचा गर अगदी मेंदू सारखा दिसतो. म्हणतात की एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीसारखी दिसते ती तिच्यासाठी चांगली असते. अक्रोड केवळ मेंदूसाठी चांगलं नाही तर त्या हाडांसाठी पण सुद्धा उत्तम आहे. अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. ते घटक असे आहे जे सांध्यांची सूज कमी करतं. आतून जणू कुणीतरी बर्फच लावत आहे. इतकंच नाही तर अक्रोड मध्ये ओमेगा 6 फॅटी ऍसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, तांब आणि व्हिटॅमिन ए देखील असतात. हे सर्व मिळून हाडे मजबूत करतात, शिरांमधील सूज कमी करतात, दबलेल्या आणि संकुचित झालेल्या शिरा हळूहळू बऱ्या होण्यास मदत करतात. अक्रोडाचा आणखी एक फायदा म्हणजे ते युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवते. आणि मी सांगितल्याप्रमाणे युरिक ऍसिड हे संधिवातासाठी सर्वात मोठे कारण ठरतं. म्हणून जर तुम्हाला संधिवाताचा त्रास होत असेल, अक्रोड तुमच्यासाठी वरदान रूप ठरेल. ते खाण्याचे सर्वोत्तम मार्ग म्हणजे 2 अक्रोडचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकामी पोटी खा, किंवा नाश्त्यानंतर ते खाऊ शकता. 1 ग्लास कोमट पाणी प्या, दुसऱ्या दिवशी दूध प्या. आणि एक गोष्ट करा, एक दिवशी तीळ खा आणि दुसऱ्या दिवशी अक्रोड खा. असे अलटून पलटून केल्याने शरीराला वेगवेगळी पोषक तत्व मिळतात आणि कंटाळाही येत नाही. मुलांना दररोज 1 अक्रोडचे दाणे द्या, त्यांची हाडे आणि मेंदू दोन्ही मजबूत होतील. आता एक महत्वाचा मुद्दा, काही लोक म्हणतात अक्रोड तर महाग आहे, रोज खाणे परवडणार नाही. तर मित्रांनो, अक्रोडचे दाणे रोज 2च खायचे आहे, म्हणजे की आठवड्यात 14च खायचे आहे. या अक्रोडाचा खर्च औषधापेक्षा जास्त नाही आणि याचा फायदा मात्र औषधापेक्षा जास्त आहे. आरोग्यामध्ये गुंतवणूक करणं कधी तोट्याचे नसतं. जर तुम्हाला आरोग्यवर्धक चॅनलला पाठिंबा द्यायचा असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि जॉईन बटन प्रेस करा. आता तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे भाजलेले चणे. ही माझी आवडती रेसिपी आहे, कारण ती सर्वात स्वस्त, सोपी आणि सर्वात फायदेशीर आहे. भाजलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर, फॉस्फरस आणि झिंक असतात, जे हाडे मजबूत करतात आणि नेहमी ऊर्जावान ठेवतात. पण सर्वात महत्वाचे, भाजलेले चणे रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित करतात. याचा अर्थ असे की मधुमेहासाठी पण पूर्णपणे सुरक्षित आहे. खरं तर त्याच्यासाठी एक वरदानच आहे. जेव्हा तुम्हाला संध्याकाळची भूक लागते आणि तुम्ही चहा बरोबर बिस्किट खाण्याची इच्छा व्यक्त करतात, तेव्हा त्याच्याऐवजी तुम्ही भाजलेले चणे खा, ज्यामुळे तुमची भूक पण भागेल आणि साखर नियंत्रित राहील आणि तुमची हाडं सुद्धा मजबूत होतील.
तुम्ही यासोबत थोडासा गुळही खाऊ शकता. गुळामध्ये लोह असते जे रक्त पातळ करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर भाजलेले चणे, थोडेसे लिंबाचा रस आणि मीठ घालून ते खाणं चवीला स्वादिष्ट लागतात आणि फायदेशीर आहे. मित्रांनो, हे 3 उपाय करून बघा. तीळ, अक्रोड आणि भाजलेले चणे. जर तुम्ही त्याचा तुमच्या रोजच्या जीवनक्रम मध्ये समावेश केला तर मी खात्री देऊन सांगते की तुम्हाला 2 ते 3 महिन्यात फरक जाणवेल. पण थांबा, अजून बरेच काही आहे. तुम्हाला आणखी 2 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या हाडांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे अंजीर. अंजीरला इंग्रजीमध्ये फिग म्हणतात आणि ही त्यापैकी एक गोष्ट आहे जी वरवर साधी दिसते पण आतून शरीराचा स्रोत खूप असतो. एक सुक्या अंजीर मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन के असतं. हे सर्व हाडे मजबूत करण्यास मदत करतात, ज्यामुळे ती घट्ट होतात, मजबूत होतात. अंजीर मध्ये एक विशेष गुणधर्म आहे ते म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतात. आणि हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा हाडाशी काय संबंध आहे. पण हा एक खूप खोल संबंध आहे. जेव्हा पोट स्वच्छ नसतं तेव्हा शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. हे विषारी पदार्थ साध्यांमध्ये जमा होतात आणि सूज निर्माण करतात आणि त्यामुळे पोट स्वच्छ ठेवणे हा संधिवात टाळण्याचा एक प्रमुख उपाय आहे. अंजीर कसं खावं तर ते खाली सांगितल्याप्रमाणे रात्री 1 किंवा 2 अंजीर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकामे पोटी खा. ज्या पाण्यामध्ये ते भिजवलेले आहे ते पाणी सुद्धा प्यायचं आहे. रात्री 1 किंवा 2 अंजीर भिजत टाका आणि सकाळी ते अंजीर खा आणि त्यासोबत ते अंजीरचे पाणी पण पिऊन घ्या, कारण की त्या अंजीरच्या पाण्यामध्ये पुष्कळशी पोषक तत्व उतरलेले असतात. या उपायाने थकवा, अशक्तपणा, एकाग्रताचा अभाव देखील दूर होतो. ज्यांना खूप थकवा जाणवतो, ज्यांच्यामध्ये ऊर्जा राहत नाही, त्यांना फक्त अंथरुणावर पडून राहावंसं वाटतं, त्यांच्यासाठी अंजीर हे एक नैसर्गिक ऊर्जावर्धक आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या शेजारचे जे बाबा आहेत ना, ते 62 वर्षाचे आहेत. त्यांनी मला येऊन सांगितले होते की मी 3 महिन्यापासून सलग दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खातोय. माझ्या गुडघ्यातील आवाज कमी झाला आहे आणि मी पायऱ्या सुद्धा चढू शकतो. हे ऐकून मला खूप समाधान वाटलं. कदाचित हे आपल्या कष्टाचे फळ आहे. मित्रांनो, तुम्ही हे उपाय करून पाहिले असतील ना, तर तुम्हाला ते कसे वाटले मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आता 5वा आणि शेवटचा उपाय आहे तो म्हणजे मेंदूच्या बिया. काही लोक या नावाने गोंधळून जातील. ती म्हणजे मगज बिया. मगज बिया म्हणजे टरबूज, भोपळा, खरबूज आणि सूर्यमुखीच्या बिया. या सर्वांना एकत्रित करणे म्हणजेच की मगज म्हटलं जातं आणि नावाप्रमाणे त्या तसं करतातही. त्या बुद्धीला तल्लख करतात, पण ते हाडांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. मगज बियांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आरोग्यदायी चरबी असते, त्यामुळे हाडांची घनता वाढते. आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे ते हाडांना मदत सुद्धा करतात आणि ते गुडघ्यातून येणारा कटकट आवाजही कमी करतात. तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल, बसताना किंवा उभं राहताना किंवा चालताना तुमच्या गुडघ्यातून आवाज येतो. त्याची बिया कार्टिलेजला दुरुस्त करण्यास मदत करतात. ते खाणं खूप सोपं आहे. ते मिश्र फळांच्या दुकानामधून सहज मिळतात किंवा डीमार्ट मध्ये पण ते मिक्स बिया पण मिळतात आणि वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये पण मिळतात आणि तुम्हाला ऑनलाईन पण मिळून राहील. दररोज 1 चमचा मगजच्या बिया तुम्ही हलक्याशा शेकून घ्या आणि त्यांना तुम्ही चावून खाऊ शकता. त्यांची पूड करून दुधात मिसळून पिऊ शकता. मुलांना ही मगजची पूड दुधात मिसळून द्या. त्यांचा मेंदू अधिक तल्लख होईल आणि त्यांची हाडं सुद्धा मजबूत होतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक गुपित सांगत आहे जे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला वचन दिलं होतं. या 5 गोष्टी अक्रोड, तीळ, भाजलेले हरभरे, अंजीर आणि मगजच्या बिया तुम्ही त्या स्वतंत्र खाल्ल्या तरी फायदेशीर ठरतात, पण जर तुम्ही त्यांना एकत्र करून सकाळचा नाश्ता बनवला ना तर तो आणखी शक्तिशाली होतो. एक लहानसे भांडे घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि भाजलेले तीळ, अक्रोडचे तुकडे, भाजलेले हरभरे आणि मगजचे बिया मिसळा आणि त्याला रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी एक छोटासा हा नाश्ता बनवून घ्या. हे 2-3 चमचे भरून तुम्ही हे फक्त नाश्ता म्हणून खाऊ शकता. हा तुमच्या रोजच्या हाडांच्या आरोग्याचा नित्यक्रम आहे. कोणतेही सप्लिमेंट नाही, पावडर नाही, महागडे प्रोटीन नाही, शेक नाही, फक्त घरगुती घटक, परवडणारे, प्रभावशाली आणि पूर्णपणे सुरक्षित.
अन्नाव्यतिरिक्त आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर ते उपाय कसे प्रभावी ठरतील, ते म्हणजे सूर्यप्रकाश. सकाळी केवळ 8 ते 10 दरम्यान किमान 20 ते 30 मिनिटं उन्हामध्ये बसा. या वेळेतील सूर्यप्रकाशामुळे विटॅमिन डी तयार होईल. प्रकाशामुळे शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होतं आणि विटॅमिन डी शिवाय कॅल्शियम निरुपयोगी आहे. जसं चालकाशिवाय गाडी चालत नाही. दुसरं म्हणजे दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. तिसरं म्हणजे चहा कॉफीचे प्रमाण कमी करा. दिवसातून 1 किंवा 2 कप ठीक आहे, पण जास्त चहा कॉफी पिऊ नका, कारण की ते फॉस्फरिक ऍसिड आणि कॅल्शियम शोषून घेतं. चौथं म्हणजे थोडंसं चाला. सांध्यासाठी दिवसातून 20 ते 30 मिनिटं चालणं खूप महत्वाचं आहे. चालण्यामुळे सांध्यांना वंगण मिळतं. जे लोक अजिबातच चालत नाही त्यांचे सांधे लवकरच आखडतात. 5वं म्हणजे वजन. जर तुमचे वजन जास्त असेल तर तुमचा प्रत्येक अतिरिक्त किलो तुमच्या गुडघ्यांवर तिप्पट जास्त दाब टाकतो. याचा अर्थ तुमचं वजन जर 10 किलो जास्त असेल तर ते तुमच्या गुडघ्यावरतील 30 किलो अतिरिक्त भार देतो. म्हणून वजन नियंत्रित ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. शेवटची गोष्ट म्हणजे स्वतःची झोप. 7 ते 8 तासाची चांगली झोप स्वतःची दुरुस्ती करतं. झोपेमुळे हाडे आणि उती बऱ्या होतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.